कोण आहे तुझी ती? कोण आहे अपर्णा तुझी? सांग ना. आपल्या भानगडी करणाऱ्याला ना उलट टांगून खालून मिरचीची धुरी दिली पाहिजे. अरे या एकट्यालाच काय झोपतीता? त्या टिटूला पण झोपता ना. अख्खा गाव बाटील आहे दोघांनी. अरे काय चाललंय? काय सगळं तुमचं? हा काय येडफीड लागलं काय तुम्हाला? हे असं कुठं लग्न असतं होय? अरे त्या पोरीला तरी विचारलंय का तुम्ही? गळ्यात नुसतं मंगळसूत्र घातलं म्हणजे ती त्याची बायको होत नाही. नाही, मला हे लग्नच मान्य नाही. मी काढून फेकतो ते गळ्यातलं मंगळसूत्र. छत्तर संकल्पराव हा माग. मला मान्य हे लग्न. मला माहितीये माझ्या आप्पीनं काही चुकीचं केलेलं नाहीये आणि एक बाप म्हणून मी तिच्या पाठीची खंबीरपणे उभा आहे. ओ बापू, अहो आपली लायकी काय? आपण बोलतोय काय? हा कुठे ते आई? ओ आई, आई, अहो काय चाललंय सगळं? हा तुम्हाला गावात तोंड टाकायला जागा नाही. जा, गाव सोडून जा, नाही तर जीव द्या कुठेतरी. तुमच्या पुरीनंच तुमच्या तोंडाला काळं फासलंय. जा, द्या जीव द्या, जा. त्यांनी काय करायचं आणि काय नाही ना हे तुम्ही नाही सांगायचं, कळालं ना? आता आप्पीने जे काय सांगितलंय ना ते खरंय का खोटंय ते सिद्ध करा आधी आणि मग बोला. मग काय तर, ज्या दोघांनी लग्न केलं ना त्यांच्या घरचे त्यांच्या सोबत आहेत. पोराचा भाऊ आहे, पोरीचा भाऊ, हा, आणि यशा मामा सुद्धा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवरा नवरीचे बाप त्याच्या पाठीशी उभे आहेत. ए काका, काय बोलतोय तू? तू आणि दादा बोलून काय होणार आहे? सरकार तुम्ही सांगा, मान्य तुम्हाला हे लग्न? दादा, तुला हे लग्न मान्य आहे ना? सरकार, सरकार, सगळ्यांच्या शब्दाचा मान राखा. माझ्या पुरीला पदरात घ्या. ओ सरकार, अहो बोला की, बोला. गप का उभेत? बोला का काढू तुमचे सगळे नाटक? सुजा, मगाशी मांडवा बाहेर तू कोणातरी भेटायला गेला होतास ना? कुणीतरी आलं होतं संकल्परावांकडे. आप्पी म्हणत होते ते म्हातारा तर नसतील ना? माझ्याशी बोलताना एक वेळा नाही 10 वेळा विचार करायचा. 10 वेळा. सरकार नाव आहे माझं. सगळ्यांचे धागेदोरे असे बोटात घालून फिरतो मी. कुठला कधी खेचला जाईल ना हे फक्त मला माहित असत. सगळं खराब झालं बघा. ज्यासाठी एवढा काही खराब झालेलं नाहीये रुक्मिणी. हे आप्पी लग्न करून आपल्याच घरात येते ना? येऊ दे. हिला हिची जागा दाखवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मलाही बघायचंच आहे आपल्या घरात राहून ही कलेक्टर कशी होती.
शुभमंगल सावधान. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. पडती अक्षदा डोईवरती, सनई चौघडा गाणी गाती, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, राम जानकी कृष्ण रुक्मिणी, शोभे ही जोडी. पाठवणीची घटिकाली गंगा. स्वागत आहे घरात तुमचं. आपण ना भाऊजी पाया पडा. आपे, अगं या घरात सगळ्यात मोठा माझा दादा आहे, पहिला मान त्याचा. सुखाने संसार करा आणि सगळ्यांना सुखी ठेवा. या. त्यांच्याकडे काय बघताय? अहो सुन्मुख म्हणून द्यायचं असतं, हे शगुन असतो हा. या. ना हे घे. अगं ते मांडवात काय तर सगळं वेगळंच झालं ना, मग तेव्हा काय तुला देता आलं नाही बघ अचानक. अगं काकी कशाला उगच. अरे नवीन सून आहे, द्यायला लागतं बाबा. घे. अरे स्वप्नील स्वप्नील स्वप्नील. हे अरे माझ्या कुठं. अर्जुन, अपर्णा, सुखानं संसार करायचा या ठिकाणी. करालच तुम्ही. अपर्णा, कलेक्टर व्हायचंय, अभ्यास करायचा, आणि मेन्सची पुस्तक आता माझ्याकडून तुला. नमस्कार करतेस. यशस्वी हो. वाका वाका, अजून वाका जरा. सुखी राहा. इतके दिवस मीच म्हणत होते ना, माझी धाकटी जवाना, धाकटी जवाना. आली एकदाची माझी धाकटी जाऊ. हे घे, हे माझ्याकडून. तुझ्या रूपानं मला एक चांगली मैत्रीण मिळाली. आयुष्यमान राहा. कदम, चला आता बेस्ट पैकी गिफ्ट द्या सुनेला. हा, आता अजून काय? अरे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मौल्यवान दागिना दिला की. हा
अप्पे, माझं जे काय आहे ना ते सगळं तुझंच आहे बर का. माझ्या पोराची काळजी घे. बरं, आता मी इथे सगळ्यांसमोर जाहीर करतो, आता मी आणि माझं शेत आणि माझी गाडी. ओ अपर्णा अर्जुन कदम, काय झालंय? एका झटक्यात नाव बदललंस. एकदा नाही तर विचारायचं तरी ना. अर्जुन, किमान एकदा तिथं मंगळसूत्र घालण्याआधी एकदा विचारायचं रे. आप्पे, तुला करायचंय का ग माझ्याशी लग्न? अप्पे, तिथं परिस्थिती तशी नव्हती म्हणून तुला जे वाटलं ते तू केलं. हे आता आयुष्यभरासाठी झालंय, कळत नाहीये का तुला? मला सांग, संकल्प जर नसताच तर तू माझी लग्न केलं? प्रश्न तो नाहीच आहे अर्जुन. प्रश्न हा आहे की मला एकदा तरी विचारायला पाहिजे होतं. अर्जुन, एकदा तरी विचारायचं रे की आप्पे, तुला करायचंय का लग्न? लग्न कोणाचं होतं? आप्पीचं लग्न होतं ना. आप्पी सोडून सगळेच बोलतायत. सरकार बोलतायत, तुझे बाबा बोलतायत, तू संकल्प बोलतोय, तू बोलतोय, सगळेजण अंगावर चाललेत, एकमेकांच्या भांडतायत, मारामाऱ्या करतायत. अरे पण मला एकदा विचारा ना. तू काय म्हणलं होतंस तिथं? आप्पे, तू जा, तू बोल, मी तुझ्या पाठीशी आहे. आप्पी बोललीच नाही काही, आप्पीला बोलूच दिलं नाही कोणी. तिथं काय झालं तू तुझ्या डोळ्यांनी बघितलंस. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. अरे पण सगळेजण मला बोलत होते ना, मी दिलं असतं की उत्तर काय करायचंय ते. बोल. कळत नाहीये ना तर सांग मला, कारण मी पण होरपळलोय तिथं. कुत्र्यासारखा मार खाल्लाय, तरी पण तुझ्या समोर उभा राहिलो होतो, तुझ्या संग उभा राहिलो होतो. अर्जुन, तुम्हाला वाचवायला तिथं आला होता, हा प्रॉब्लेम आहे माझा, बाकी काही नाही. वाचवायला? हो, मला वाचवायला म्हणूनच केलंस ना माझ्याशी लग्न. आपलं लग्न असं होईल असा तू स्वप्नात तरी विचार केला होतास का रे? काय पण तुझ्या नियतीने जुळून आणलं होतं. अर्जुन, कुठल्या पोरीला वाटेल तिचं लग्न असं व्हावं? अप्पे, मी तुला वाचवायला लग्न नाही केलं तुझ्याशी, अख्ख्या गावाला उत्तर द्यायला लग्न केलं तुझ्याशी. कळतच नाही. एक मिनिट, मी तुला न विचारता तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, ही चूक झाली ना माझी? ती चूक मला आयुष्यभर भोगायला लागणार. भोगायला? काय बोलतेस तू? भोगायला म्हणजे? हो, भोगायलाच. कारण आपल्या नात्याची सुरुवात ना अशी अपघातानं झालीये. तू नेहमी म्हणतोस ना मला सुचलं म्हणून मी केलं, तसं तुला हे सुचलं म्हणून केलंयस तू. अगं पण एवढंच नातं नाही आपल्यामध्ये. आपण त्या आधी चांगले मित्र होतो, चांगले मित्र. अर्जुन, आधीची गोष्ट वेगळी होती, आताची गोष्ट वेगळी. आपण वाळूत एखादा किल्ला बनवावा आणि लाटीने येऊन ते सगळं उधळून लावावं ना, तसं झालंय. या आधीचं सगळं असं लाटीने उधळून गेलंय रे. माझ्यासाठी नाही उधळून लावलं, आणि माझ्यासाठी हे नातं म्हणजे काही वाळूचा किल्ला बिल्ला नाही असं उधळून जायला. आपण लग्न केलंय तुझ्याशी, बापूंना शब्द दिलाय तुमच्या पोरीच्या आयुष्यभर काळजी घेईल, मरेपर्यंत काळजी घेईल, तिला काय कमी पडून देणार नाही. आणि मी स्वतःला शब्द दिलाय की या आप्पीच्या प्रत्येक स्वप्नामध्ये तिच्या पाठीशी उभा राहील. माझ्यासाठी नाही काय बदललं. असं कसं म्हणतोय अर्जुन, तू काय बदललं नाही? अरे हे बघ, अरे कालपर्यंत ही आप्पी एका पंजाबी ड्रेस मधली पोरगी होती ना. आधी साडी, मंगळसूत्र, हिरवा चुडा, हळद कुंकू. अरे तू म्हणतोय काहीच बदललं नाही, तू आहेस तसाच आहेस अर्जुन. बदलली मी आहे. तू आता बाहेर बघितलंस ना, बाहेर मला उखाणा घ्यायला लावला. हे पैसे, दागिने, चुडा. अरे मी अगर ती सून म्हणून आली, आता तुझी बायको म्हणून नवरा आहेस तू माझा, तू म्हणतो काहीच बदललं नाही. ते बाहेरच्यांसाठी झालं. मी म्हणतोय की आपल्यातलं मैत्रीचं नातं कायम राहील. आपल्यात फक्त मैत्रीच राहील. म्हणजे आपण एकत्र असताना आपण नवरा बायको नाही. तू काळजी नको करू. मी बाहेर कदमांची सून म्हणूनच राहील, माझे सगळे कर्तव्य पार पाडले. पण या चार भिंतीच्या आत आपण नवरा बायको नाही. प्रेम परीक्षा फक्त म्हणतात ना, तीच चालू आहे वाटतं. नाही असू दे, तू तुझी परीक्षा दे, मी माझी परीक्षा देतो. भाऊजी, चहा देताय ना? नाही, थंड होईल चहा.
हो हो हो. अपर्णा, मी चहा केला होता तुझ्यासाठी, गरम गरम. अहो नाही, मला नको चहा, माझा उपवास आहे ना. अगं बाई होय की, आज पूजा म्हणल्यावर हिचा उपास असणार. भाऊजी तुम्ही नाही ना पिला चहा? नाही म्हणजे तुमचा पण उपवास आहे आज. नाही नाही, मी कुठला पिलाय, आताच केला होता. जरा प्या तुम्ही. बघितलं का, उपास आहे म्हणल्यावर आता चहा आपल्याकडे आला. बघ बाई आपण ना, तुझ्यामुळे निदान सकाळी सकाळी गरमागरम चहा तरी मिळाला हातात ऐकता. हो नाही ताई, आता रोजच मिळत जाईल की तुम्हाला चहा. मी करत जाईल सगळ्यांसाठी. बघा बाबा, म्हणजे तुम्ही दोघं नवरा बायको मिळून ठरवा कोण चहा करणार ते. भाऊजी म्हणतात मी करणार, तू म्हणते मी करणार, मिळाला म्हणजे झाला आम्हाला. नाही नाही, मी करेल ना चहा सगळ्यांसाठी. एवढं काय सोपं आहे ते, केला आपण. नाही तर तुम्ही एक काम करा, तुम्ही मला स्वयंपाकात मदत करा. का दुपारचा स्वयंपाक तुम्ही करताय? लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवऱ्याला आदेश द्यायला लागलीस वय ग कलेक्टरीन बाई. अहो नाही आई, अगं म्हणे तुला लय हाऊस होती ना, आता राखी मग ह्यांच्या संगच. हा, माझ्या घरात कशाला राहती? जा रा ह्यांच्या संगच राहा. अरे पण ते असं काय करतोय तू? काय रे संकल्प, काय चाललंय? अरे आहे ना तुझी ती. अहो सरकार, कसली आईन कसलं काय, हे असली आई असती वय? असं नको ना बोलू बाळा. मग काय करू, आईन मांडवातनं ह्या अर्जन पोरगी पळून नेली. कुणामुळं? तुझ्या या बहिणीमुळं, रुक्मिण मावशीमुळं, तुमच्या दोघीमुळं माझं लग्न मोडलंय. अरे बंटी बाळा, आता जी झालं ती झालं. गबस, तुला लय पुळ काय ना ह्या सगळ्यांचा. आता मग राणा ह्यांच्या सोबतच. अजिबात माझ्या घरात राहायचं नाही, सांगून ठेवतोय, राहतच. अरे असं काय करतो बंटी? अरे ती सख्खी बहीण नसली तरी बी सख्या बहिणीपेक्षा जास्त तिने केलंय रे माझ्यासाठी. बंटी, अरे ऐक माझं. अरे असा तर दंगा करून काय उपयोग? काहीच बोलू नका तुम्ही, काहीच बोलू नका. तुमचा एक शब्द बी ऐकणार नाही मी मावशी. बघ रुक्मिणी, अगं आता काय करू मी? अगं माझ्या पोराचं वाटोळं झालं ग, वाटोळं झालं. जा, कुठं जायचं तिथं जा, मला काय विचारती? तू तुझ्या बहिणीमुळे झालंय सगळं. मी चाललो. ए शंकर, पर आईला सोडून कुठं जातोयस? अहो सरकार, तिची बहीण दोघी बघून घेताना मला काय देणं घेणं नाही. चाललो मी. बंट्या, तू गप्प बस जरा. हे बंट्या. जे काही झालं ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेच की. आमच्या दोघांचं लग्न कसं लागलं हे तुम्हालाही माहितीये ना? माहितीये की, समज माहितीये. आमच्या डोळ्यासमोर त्या रात्री. मावशी, मी तुमच्या पुढे हात जोडतो, तो विषय परत नका काढू. मावशी, आमच्या दोघांचं लग्न झालंय खरंय, आणि या लग्नामुळे तुम्हाला आणि संकल्परावांना लई ताण झालंय हे पण खरंय. कळतंय की आम्हाला पण हे बघा, तुम्हाला इथे जितके दिवस राहायचंय ना तितके दिवस राहा. मी आणि अर्जुन तुम्हाला काहीच बोलणार नाही. आणि आमचं काय तुमच्याशी वैर नाही. झालं गेलं सोडून द्या तुम्ही, आम्ही पण सोडतो. होय, पण इथून पुढं माझ्या बंट्यावर कसला बी आळ घ्यायचा नाही. हा, आम्ही नाही आळ घेणार परत. ठीक आहे. मग आता तुम्ही सगळ्यांनी एवढा मला आग्रह केला, इथं राहा म्हणून आता मी राहते इथं. हा बर, आता चला सगळेजण आतमध्ये तयारी करायला चला. पूजा आहे या दोघांची. चला चला. तेवढं माझं सामान घरात घेऊन येशील का बाळा? अंतिम. हा, चल. आप्पे, मला माहितीये की, अर्जुन, आता जे काही होईल त्याला तोंड द्यावंच लागणार. पण या सगळ्यामध्ये तुला त्रास नाही होणार. तू नको काळजी करू. राहू दे, घेतो. बघा बाया, पोराला माया फुटली. पण काय रे, तुझ्या बायकोला कशाला एवढा तोरा पाहिजे? तिला काय कमीपणा येतोय रे माझं पाय धरून माफी मागायला? हो वहिनी, आता पोरं पुन्हा सगळी पूजा मांडायची म्हणतात. हा, मग अहो संसार म्हणजे दुसरं काय असतंय? हा, विस्कटलेली गडी पुन्हा बसवायची.
आणि पोरं त्याला तयार आहेत. तुम्ही कशाला उगाच जुने विचार धरून बसलाय? आता माझ्या पुरीसारखी ती पोर हाय म्हणून तिला माझं पाय धर आणि माफी माग म्हणलं तर याच्यात कसले आले हो जुने विचार? मावशी मावशी माझं चुकलं. मी तुमच्या पायावर डोकं ठेवून तुमची माफी मागते. साहेब लग्नात दंगा ना, लग्न एकदम जोरात झालं ना. जोरात राडात झाला की आता चिंचुके तुला माहित नाही का? साहेब अहो आपल्या मनासारखं झालंय ना आता. झालं मनासारखं मग काय अहो विषय संपला ना मग. कसला विषय आणि काय? ओ पीए मॅडम, तुम्ही स्वतः चौकीला काय काम घडलं? चौकशी करायला लावली होती मी. चौकशी पोलिसांकडे? पोलीस मोठे का कलेक्टर मोठे? अंगास साहेब ही पोरगी ना तुम्हाला सुट्टीच देत नाही बघा. कलेक्टर मोठ्या बोला. शेषा एक विसरू नको, आपे दीदीची माने जिल्ह्यातल्या कदम जिल्ह्यात फक्त बदली झाल्या, पण ती कलेक्टर साहेब आहेत का? मी अजिबात विसरणार नाही. हा मग ठीक आहे. आणि काळजी घेतोस ना तिची? आणि तिचा अभ्यास चाललाय ना नीट? सगळं एकदम ओके चालू आहे छकुले, काय काळजी करू नको तू. तसं तुझ्यावर विश्वास आहे म्हणा, पण तरी मी सांगून ठेवते हा. आणि आपे दीदीचा अभ्यास थांबला ना तर बघू, बोलणार नाही मी. छकुले मी असताना आपली दिदीचा अभ्यास बंद होईल का असं वाटतंय का तुला? नाही वाटत, पण सांगाय तर लागतंय ना. मग आता मला सांग, तुला चॉकलेट कुठलं पाहिजे? चल माझ्यासोबत घेऊनच दे. चला चिंचू काय आलो रे, चलो. ढल गया दिन हो गई रात होने दो. अगो बया, तुम्ही इथं झोपणार होय? आणि मग कुठं आत होय? काय ग रुक्मिणी, आता मी कुठं झोपायचं? अच्छा तुम्हाला झोपायचोय? बर मी कुठे मी झोपतो, हाय का त्याच्यात? ढल गया दिन हो गई रात. हा झोपा मस्त पैकी, गादीवर गार वाटेल. ए बाया रुक्मिणी, अगं खाली झोपल्यावर मला किती गार लागल. मावशी सातारा म्हणलं की थंडी पडणारच. खाली गादी टाकायची, 2 गोदड्या टाकायच्या. तुम्ही अजून आतून नाही टाकलं का? मी एक काम करतो, आमच्या दोघांचं इथं टाकतो, तुमचं तिकडे टाकतो कोपऱ्यात. 2 गोदड्या अंगावर घेतल्या ना अजिबात गार लागत नाही. काय नाही. का हिंदी का मराठी? हिंदी 5 अक्षरी का? गाढवा तू इथं काय करतोयस? झाली की सत्यनारायणची पूजा, आता जा की जाऊन बायकोच्या रूम मध्ये झोप. आओ विनूभाऊजी, अजून ते देवदर्शन वगैरे व्हायचंय सगळं. काय वहिनी, हा सत्यनारायणची पूजा देवदर्शन दोघांना राहू दे की एकत्र, जरा मन जुळतील त्यांची. कशाला मन जुळतील? लग्न आधी तर गावभर उंडारच होते. मला नाही सांगितलं तू? काकी जाऊ दे ना, बाकी कशाला बोलत बसायचं. मी इथं झोपतो आता, देवदर्शन झालं जायला. हा मग ठीक आहे, मग मी आप्पीच्या खोलीत झोपते. हा असं कसं? आपल्याला नको विचारायला होय? तिला काय विचारायचंय तवा? हे बघा आली, विचारा. काय झालं? नाही, आता हा अर्जुन इथं झोपतोय म्हणून मी म्हणलं मी आप्पीच्या खोलीत झोपते, तर हे म्हणतात आप्पीला विचारा. विचारायला पाहिजे. हो बाबा, त्यात काय विचारायचंय? चला की. होय होय, मी जाते तिच्या खोलीत झोपायला, तुम्ही झोपायचं थंडी गारठ्याच. आप्पे तुला अभ्यास करायचा असेल ना तर मावशी आली तर डिस्टर्ब होईल जरा ते. अरे नाही, ठीक आहे. ठीक आहे, पण मावशी तोपर्यंत करू ऍडजस्ट आपण. आणि तू कर अभ्यास, काय लागलं तर सांग मला, मी पण असं 4 वाजेपर्यंत जागा. लई आगाऊ होती, सगळीकडे तोंड घालायचे, वाचा 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 वाचा, नको तिथं घाण करून ठेवायची. आणि अशी चुकीचं अंगावर यायची. मला नाही एकदा लई वैताग आला. अशी उचलले तिला, सरळ जंगलात सोडून आलो. हो कदम, एवढ्या रात्रीचे कुठं मांजरे आठवतात तुम्हाला? झोपा. नाही रे, मी विचार करतोय हिला उचलायची कशी आणि जंगलात कशी सोडायची. कुणाला?
मनी मावशीला रे. मनी मावशीचं कुठे एवढं बनाव घेत आहे? नाहीतर काय रे, कसलं बोलते रे ती आपल्याला? हा, तुमच्या लग्नाबद्दल कसं बोलते? नाही मी काय म्हणतो, अरे नाही पटत तर जायचं ना तिकडं, कशाला यायचं इकडं? जायचं ती जंगलात. अरे अर्जा, तुमचा एवढा छान राजा राणीचा संसार, त्यात काय मीठ कालवायला आली का ती इथं? हा, आपल्यात फक्त मैत्रीच राहील, म्हणजे आपण एकत्र असताना आपण नवरा बायको नाही. त्यात तिला कोथिंबीर पाहिजे, जिरं पाहिजे, अंडी घालायची का 2 अंडी? बरोबर काय? बरोबर आहे. तुला काय खिचडी बनवायची सांगते का? कुठं हरवलंयस तू? ते सुखदम, लग्नाचा विषय नाही डोक्यात नाही जात. अरे अर्जा, कसला लग्नाचा विचार करतोय? झालं गेले का? अरे कसलं भारी लग्न झालं तुमचं. हा, कसली स्टोरी आहे का तुमच्याकडं? कसलं मटेरियल आहे? काय मजा येईल ना उद्या पोरांना ती स्टोरी सांगता. काय कदम, तुमचं काहीतरी वेगळंच असतं. पोरांना स्टोरी त्याच्यात काय नाही, तुमचं पोरावळापर्यंत गेले. तुझ्यात आणि आप्पीच्यात सगळं ठीक आहे ना? हा ठीकच आहे, काय त्याचं काय. पण लग्नाला अजून 2 दिवस झाले नाही, तुम्ही पार नातवंडापर्यंत पोहोचला. अरे अर्जा, झालं आता तुझं लगीन, तू संसाराला लागला रे, सगळं होतंय आपाप. पण अर्जा, तुम्ही दोघं एकमेकांना जपून राहा, काळजी घ्या एकमेकाची. येणार ना कदम, आणि काय लागलं तर तुम्ही आहेच की, तुमचे किस्से आहेत अजून. अर्जा, तुला एक सांगू का? तुला जेवढी मनापासून आपली बायको म्हणून पाहिजे होती ना, तेवढीच मनापासून मला ती या घरची सून म्हणून पाहिजे होती. अर्जा, खरं सांगू का? काय करायचं बाई? काय ग, असं काय सकाळ सकाळी एरंडेल पिल्यागत तोंड झाली तुझं? मग काय करू? घरभर नुसतं त्या लैला मजनूचं कौतुक चाललंय, आणि ती रुपाली म्हणती आता घर सोपू म्हणजे तिच्या ताब्यात. हा, म्हणजे झालं वाटोळ. आता आज तर काय देवदर्शनाला जायचंय सगळ्या गावासमोर. कदमाची सून म्हणून मिरवायचं असेल ना तिला. बया रुक्मिणी, मला वाटलं होतं फक्त मला तारासे, पण तुझ्या तर घराचा अख्खा खेळ खंडोबा होऊन बसला बाया. अगं मी बरी होऊन देईन घराचा खेळ खंडोबा, मग संधी साधून त्या दोघांना घराबाहेर हाकलते का नाही बघ. अग मग संधीची कशाला वाट बघती? आपण दोघी मिळून कांड करू की. म्हणजे काय करायचं म्हणतेस तू? हे बघ, आता तुला जर वाटत असेल ना की त्यांनी देवळात जाऊ नये, मग ते आज नाहीच जायचं बघ. म्हणजे काय करायचं? हे बघितलं का काय आहे? हा, अग नावाची हाय मी मनी, दिसते अडाणी, पण भल्या भल्यांना पाजीन पाणी. मगाशी काय कदमांनी पाठवलं होतं मागं? जायचं ना देवदर्शनाला? आता तू नाहीच बोलणार का? अरे बोलतेय की. असं नाही मग आपली, तू पहिल्यासारखं नाही बोलत, असं खुलून मनमोकळेपणाने नाही बोलत. तू नाराज आहेस, कळतंय मला. कारण मला धक्का बसला. दुसऱ्यांच्या निर्णयाने तुझंही आयुष्य बदललं असतं. अगं आपे, पण तुझ्याबरोबर काय वाईट झालंय का? काय झालंय ठरवायला वेळ येतं ते. ठीक आहे, सॉरी. मीच म्हणलं होतं तुला की पाहिजे तेवढा वेळ घे म्हणून, पण असं तुला शांत शांत नाही बसलेलं बघवत मला, म्हणून विचार असं वाटलं. मी थांबतो बाहेर. अगं मीच आणला होता तुझ्यासाठी. तू साडीमध्ये एवढी भारी दिसतेस आणि त्यात गजरा मारला तर. मी आवडते तुझा. ठीक, नको माळू.
तुझा राग दूर होऊ दे एवढंच मागणार आहे मी देवाकडे आज. तुझं काय ठरलंय का? काय मागणार? जे काही घडले ते पचवायची ताकद दे. काय मी बाय आरू सावकाश. उठ उठ जरा घे वर घे. अरे तू ठीक आहेस ना बाळा? आरू लागलं का? मी तरी म्हणत होते अरे सावकाश यायचं ना, खाली तेल होतं. अप्पे तुझ्यामुळे आज वाचला बरं का अरू. खरंच सुनबाई, आज तुमच्यामुळं अर्णव वाचला. तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. इदे जाके पूछ अपने बारे में. आप्पे दीदी तुझी बदली झाली ना तरी पण तू करेक्टरच आहे. पण तेल सांडलं कसं म्हणते मी तर सकाळी पाहिलं इथं देवाजवळ हीच तेल घेऊन आली होती की. माझ्याकडनं नाही, मी तर आपल्या इथे ठेवलं होतं. ग बस, नको वर तोंड करून बोलू लगेच. ओ मावशी, ती काय म्हणते ऐकून तरी घ्या ना. अहो वहिनी सांडलं असेल की चुकून. सगळं चुकून होत असतं हिच्याकडनं. नशीब स्वतः घसरून पडली नाही ती. नाही नाही, मी नसते घसरल्या, कारण दुरून दिसतं तेल सांडलेलं. अहो चमकतंय केवढं ते. सुनबाई, तुम्ही सकाळी तेलाची वाटी बाहेर विसरून गेला होतात का? अरे दादा, मीच तिला बोलवायला आलो होतो. हा भाऊजी, आपण ते तेलाची वाटी आत घेऊन जायची की. आता अर्णव पडला असता तर केवढ्याला पडला असतं. अहो या सकाळी मी म्हणत होतो त्या आवरून जा म्हणून, तर याच म्हणल्या नाही नवऱ्यानं बोलवले हातातलं काम सोडून जा म्हणून. ते मला काय माहिती इथं ती तेल पालथ करणारे. काय हो बापू, हेच वळण लावलं का तुम्ही तुमच्या पुरीला? एक मिनिट, तुम्ही त्यांना कशाला बोलताय? बरं ठीक आहे, माझं चुकलं बस. अशी जीवावर आल्यागत काय माफी मागती का? नाही नाही, तसं समजू नका. पाहिजे तर तुमच्या सगळ्यांची तिच्या वतीने मी माफी मागतो. अ बापू, तुम्ही कशाला माफी मागताय? खरं तर मीच तुमची माफी मागितली पाहिजे. तुम्ही एक तर पहिल्यांदा आलाय घरी आणि जास्त बघायला लागते तुम्हाला. आपण ना आधी ते तेलाचं पुसून घे आणि मगच जाऊ देवदर्शनाला. हो मी पुसते. बापू काय आणलंय त्याच्यात बघू जरा. काय नाही, पहिल्यांदाच आलोय ना, मग अर्जुनरावांसाठी पोशाख आणला होता. बघू. ए गप तू गप. अप्पी अर्जुन चला. कुठे यांच्या नादाला. चला आतमध्ये. यार काय चाललंय? काय वाट थोडा आमची. गाव वाटवले त्यांनी. आणि आता मंदिर बाटवून देणार नाही. आतमध्ये चाललात माग व्हायचं. थांब अर्जुन, अरे त्यांना हेच पाहिजे. नाही नाही, एवढंच पाहिजे आम्हाला. या दोघांनी ह्यांची घाण घेऊन देवळात जाऊ नये. आणि ह्यांना जर आपण आज देवळात जाऊन दिलं आणि उद्या जर देव कोपलं तर काय करायचं? देव कोपलं तर काय करायचं? देव कोपलं तर काय करायचं? हा बोल ना, देव कोपलं काय करायचं? बोला. अरे काय बोलताय तुम्ही? हा, इथं सगळं डोळ्यासमोर तुमच्या झालंय आणि तुम्ही त्याच्या डोळ्यासमोर झालं नाही त्याचं काय? तुम्ही परत तोच विषय काढताय. अहो आमच्यात तसं काहीच झालं नाहीये. अप्पे, अगं तू चिडू नकोस. अहो बापू, चिडू नको तर काय करू? त्यांना सतत सांगून कळतच नाहीये. तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम काय? अहो आमच्यात काही झालं नाहीये सांगतोय की. अपर्णा मॅडम, अहो तुम्ही काही जरी सांगितलं तरी खोट्याचं खरं थोडंच होणार आहे. ए सफारी, तू कोण आहे ठरवणारा आम्ही मंदिरात जायचं का नाही ते? ए अर्जा बाळा, मी नाही रे, गावाला असं वाटतंय त्यांनी ठरवलंय. अर्जुन, अरे मला तर वाटतंय राहू द्यास.
अरे येऊ की परत कधीतरी. नाही आई, थांबा. आपण इथून असंच परत गेलो ना तर हे जे काही म्हणतायत ते खरं आहे असा अर्थ होईल त्याचा. अगं बाई, मग आता काय करायचं म्हणतीस? काकी, आपण देवदर्शन करूनच जायचं. ए माग चल मागे. अरे असं काय करताय? आता त्यांची बाप आहे, आम्ही सांगतोय की तुम्हाला. ओ बापू, त्यांच्या लग्नाच्या 5 मिनिटं आधी तुम्ही मला जावाई जावाई करत होतात, विसरलात का? हो, कारण तेव्हा माहिती नव्हतं ना हा समोरचा माणूस किती घाणेरडा आहे ते. आता कळलंय ना? रुक्मिणी ही काळ तिथे लईच बडा 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 बोलती ग. हिच्या जीभला चांगलं डाग दिलं पाहिजे बघ. म्हणे थांब, गंमत बघ आता जरा. नाही, तुम्ही दोघांनी काही केलं नाही ना तर मग सिद्ध करून दाखवा ना गावापुढं. दाखवा सिद्ध करून. अरे तू कोण आहे तुझ्या समोर सिद्ध करून दाखवायला? मला नाही बाळा अर्जुन, मला नाही. मला माहिती आहे तुम्ही दोघांनी पाप केले ते. गावाला सिद्ध करून दाखवा तुम्ही दोघांनी पाप केलं नाही ते. नाहीतर देव कोपणार एवढं नक्की. आणि जर भैरवनाथ कोपला तर काय होतंय माहिती आहे समध्यासनी. मागच्या वक्ताला देव कोपला, अख्खं गाव आपलं धरणात गेलं, सगळं गाव बुडालं. आता आपण राहायला आलोयच, पण आज गाव तीच